या समाजापासून जेवढं दूर राहता येईल तेवढं चांगलं. कारण या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती अजिबात नाही आहे. लोकांना जीव घेणं, जीव देणं हे फार सोपं वाटतंय. पहिल्या काळामध्ये कसं लोकं एकमेकाचा आदर करायचे, गोष्टी ऐकायचे आणि नंतर काय निर्णय घ्यायचा ते घ्यायचे. पहिले एवढे गुन्हे, एवढे असं काही होत नव्हतं. पण आता ज्या माणसाच्या पाठीमागं कुठलाही सपोर्ट नाही, तो माणूस एखाद्या माणसाला मारण्यासाठी मागं-पुढं बघत नाही. आता असं मी का म्हणतोय, याच्या पाठीमागचं कारण आहे. सांगलीतील कुपवाडा या एरियामध्ये एक कुटुंब राहत होतं. ज्या कुटुंबाचं नाव केसरकर असं होतं आणि त्याच्या शेजारीच फरीद शेख नावाचा एक माणूस राहत होता. त्याचंही कुटुंब त्याच्यासोबत राहायचं. हे दोघेही जण एकमेकांसोबत राहायचे, शेजारी धर्म म्हणून राहायचे. आता शेजार धर्म झाल्याच्या नंतर थोडेफार वाद, विवाद, बोलणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण कधी-कधी काही माणसं काय करतात ना, की विचार अजिबात करत नाही. त्यांना असं वाटतं, की जर समोरचा व्यक्ती आपल्याला जास्त बोलत नाही, जास्त काही आपल्या वरचढ नाही, तर तो खाली दबून राहतो. तर या ठिकाणावरही तसंच झालं. आता जो फरीद शेख आहे, त्याच्या घरामध्ये थोड्या विचित्र गोष्टी चालायच्या. म्हणजे की नॉन-व्हेज खाणं. आता नॉर्मल गोष्ट आहे, मेमोरियन म्हणल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये नॉन-व्हेज वगैरे येतं. आता केसरकर हे एक हिंदू परिवार आहे. तर यांच्या घरामध्ये थोडंसं नॉन-व्हेज वगैरे नसतं. तर एखाद्या वेळेस असं झालं की कचऱ्यावरून या दोघांमध्ये वाद झाले. आता वाद झाल्याच्या नंतर दोघंही परिवार एकमेकांना भांडत होते, शिवीगाळ करत होते आणि तो वाद सगळा काही संपला. पण सगळं संपल्याच्या नंतर जो फरीद नावाचा माणूस आहे ना, तो थोडा क्रूर वागायला लागला. आता सगळ्या काही गोष्टी संपल्या, कुणाचा कुणाकडे जाऊ द्यायचं नाही, येऊ द्यायचं नाही. सगळं जे आपल्या गल्लीमध्ये लोकं आहेत त्यांनी सगळं काही सॉल्व्ह केलेलं होतं. मग सुखानं जगायचं, आपलं सुखानं आपला परिवार बघायचा, आपल्या कामं बघायची, आपल्या गोष्टी बघायच्या. नंतर जे काय करायचं ते करायचं. पण जो फरीद आहे त्याच्या मनामध्ये या कुटुंबाविरोधात खूप जास्त घृणा भरल्या गेली आणि खूप जास्त राग भरला गेला. आता त्या घरामधली केसरकर येथली जी महिला आहे, ती जर घराच्या बाहेर निघाली तर तिच्याकडे बघून वेगळे इशारे करायला लागला, थुंकायला लागला, शिवीगाळ करायला लागला. तो जो माणूस आहे केसरकर फॅमिलीमधला, तो बाहेर आला की त्याला परेशान करायला लागला. त्यांच्या घरासमोर कचरा फेकायला लागला. म्हणजे खूप विचित्र-विचित्र गोष्टी त्यांना तो त्रास देण्यासाठी करत होता, जो फरीद शेख होता तो. आता यांनी एकदा सहन केलं, दोनदा सहन केलं, तीनदा सहन केलं. यांना असं वाटलं की बाबा आपण थोडं गप्प राहिलो तर हा गप्प बसेल, शांत बसेल. कारण की मागच्या वेळेस ज्यावेळेस थोड्या कचऱ्यामुळं वाद झाला, त्यावेळेस जे फरीद शेख होता, तो खूप जास्त अंगावर धावून आला होता. आणि त्यावेळेस जे केसरकर कुटुंब आहे, त्यांना कळालं होतं की हा जो माणूस आहे, हा खूप डोक्याच्या वरचा आहे, ऐकणारा माणूस नाही आहे. हा माणूस डोक्यानं गेलेला आहे. त्या कारणामुळे त्या माणसाला बोलणं, चालणं यांनी सगळं काही बंद करून टाकलं होतं. जितकं होईल तेवढं इग्नोर करायला सुरुवात केली होती. पण जो फरीद शेख आहे, तो यांना त्याला इग्नोर करूच देत नव्हता. तो खूप जास्त त्रास याला द्यायला लागला. आता एक साहजिक गोष्ट आहे, जर कुणी कोणाला जास्त त्रास देत असेल, तर तो समोरचा जो माणूस आहे, तो उत्तर अवश्य देतो. तो शब्दाला शब्द देण्याचा प्रयत्न करतो. मग किती जरी कमजोर असला तरीसुद्धा. तर यांनी एका दिवशी, ज्या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला होता, त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी. मग फिरोज शेखनं तसंच काय केलं, फरीद शेख काय नाव आहे यार त्याचं विसरलो मी. त्यानं काय केलं, कचरा घेतला आणि यांच्या घरासमोर टाकून दिला. आता 15 ऑगस्ट आहे, देश साफसुथरा ठेवायला पाहिजे. यांना असं वाटलं बाबा असं न करायला पाहिजे. तर केसरकर फॅमिली त्यांना बोलायला लागली, की "भाई बस कर ना आता. किती दिवस झाले हे चालू ठेवणार आहेस तू? तुझा कचरा तू सांभाळ, माझ्याकडे येऊ देऊ नको. तुझ्याशी आमचं काही घेणं-देणं नाही आहे. तुला आम्ही बोलतोय का? नाही. तुला आम्ही शिव्या देतोय का? नाही. तुझा आमचा कचरा तुमच्या घरासमोर येतोय का? नाही. तुम्ही आमच्या घरासमोर तुमचा कचरा का टाकतायत? हे बंद करा ना. आम्हाला तुमचा त्रास होतोय. तुम्ही हे बंद करा." या बोलण्यावरून जो फरीद शेख आहे आणि जे केसरकर फॅमिली आहे यांच्यामध्ये वाद वाढायला सुरुवात झाली. मग हळू घरातली बाई बाहेर आली, इकडची बाई बाहेर आली. दोघा जणांमध्ये वाद निर्माण झाले. वाद एवढे जास्त निर्माण झाले, एवढे जास्त समोर गेले, की जो शेख आहे ना, त्याने जवळचा एक चाकू काढला आणि यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केला. चाकूने या दोघा जणांवर त्याने हल्ला केला. जवळ हातोडी असलेली त्या हातोडीनं मारलं आणि नंतर या दोघा जणांना पूर्ण रक्ताने बंबाळ करून दवाखान्यामध्ये पाठवलं आणि दोघाही जणांचा मृत्यू झालेला आहे. आता तपासणी पोलीस करतायत. जे सबूत आहेत ते एका जागेवर जमा करतायत आणि जो शेख आहे त्याला
शिक्षा देण्यासाठी पात्र ठरवतात. आणि त्याला शिक्षा देण्याचा कन्फर्म आहे. आता त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे, कायदेशीर शिक्षा सुनावली जाणार आहे. मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे, मिनिमम ज्या गोष्टी होतात ना शेजाऱ्यांमध्ये, दुसऱ्या व्यक्तींमध्ये, त्या गोष्टी तिथं संपवल्या पाहिजे. जर आपल्याला असं वाटलं की नाही आता ही गोष्ट आपण जास्त छेडली तर खूप जास्त वाद होणार आहे, तर ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करा. असं नाही की तो छोटा आहे, मी मोठा आहे, मी छोटा आहे, तो मोठा आहे, मग आपण वाद करायचे, याचं काय होणार आहे, हा माझं काय करणार आहे. जीवन हे फक्त एकदा भेटतं आणि अशा छोट्या छोट्या कारणावरून जीव गमावणं, जीव घेणं हे फार चुकीचं आहे. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगा आणि जर जगता येत नसेल तर समाजापासून दूर व्हायला शिका. कारण की समाजामध्ये खूप काही अशा किडे आहेत की ते माणसं म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, पण राहतात. अशा लोकांपासून सावध व्हा. जर अख्खं आयुष्य सुंदर जगायचं असेल, आपल्या फॅमिलीला सिक्युअर करायचं असेल. आणि अजून एक गोष्ट, फॅमिलीला सिक्युअर ठेवण्यासाठी कुठल्याही हदीपर्यंत जाणं हे गरजेचं आहे.